धंद्यामध्ये काय रामच राहिलेला नाही. तंबाखू माग, चुना माग, कट्टा माग, साला कदरदान गिराईक नाही तर काय. कलकत्ता 120. ए हिरो पैसे दे की. चालला तसा बोला भाऊ कंच पाठ देऊ. देशी मगई कपुरी कलकत्ता रामटेकी साची मालवी मंगेरी. बस 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 एक पुन्हा मसाला. अत्तेरी की हे पहिला नाही सांगायचं. झुमरू भावले पुन्हा मसाले. हे घ्या भाऊ तुमचं पान. तंबाखू नाही ना? नाही नाही एकदम शाकाहारी आहे. मला सोसत नाही तंबाखू. बिनगोर खावा. तुमच्या दुधाच्या दाताला बी धक्का नाही लागायचा. मग काही हरकत नाही. एकदम चुना कम आदमी. कमारी काय रे भाऊ, तुझ्या डोळ्याला काय सुपारी लागली वय? लय उचके देतोय. उसके नहीं जानी दिल की धड़कन आग पर सवार हुई. असं वय. आता ती सांगितलं बिगर आम्हाला कसं कळणार? घे भाऊ तुझं पान. आज बनारसीच्या अकाउंट वरचं पान खा. हाय मेरी जान तुम्हारे हाथ का पान हाथ आया आसमान. नाही बघ याच्यात आता आसमान आलं. आता तिकडच जाशील. ओय ओय अरे नुसतं तुला जाताना पान. समजलं ना भाऊ? ये बनारसी ऐसी वैसी नहीं है, अस्सल 120 वाली है. एकदम भारी काम है. ए तुला नाही झेपायचं. जा 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 भाजलेली बडीशेप खात जा. या सेट कधी पण राम राम. या ज्यूस प्यायला कधी पण पैसे घेऊन. अरे ओ भैरव शेठ. या कधी भैरव शेठ. कोण बोंबललं? ओ भैरव शेठ. हे बोंबल. तुला काय झालं बोंबलाला? तुझ्या तोंडात काय कोणी चुनाचा गोळा भरला का काय? तुला मी नाही खाल्ला. मग खाणारा खाऊन गेला. आता 2 दिवस माझ्या नावाने चुना लावत बसल. तो मारू दे मेला. ए पान घे. तुझ्यासाठी बनवलंय. ते चल. मला काय उद्योग धंदा नाही का? आपल्याकडे टाइम नाही पान खायला. आजकाल फळाच्या माग असतो बाबा. अरे असं रे काय करतो भैरव? मेरा काश्मीर का नवरत्न किमाम. हाय हाय तुला घेतलंच पाहिजे पान. हे घे. हे तुझं बरं आहे. मान ना मान खा मेरा पान. जातो मी. ए कुठे निघाला? थांब की जरा. आपल्याला टाइम नाही थांबायला. आजकाल आपण बिझी असतो. फुसफुस टाकलाय ना. सच्ची? पैसे कुठं मिळालं? टाका घातला. तुला काय म्हणायचं बनारसी? अगं ते बँकेतले पाटील साहेब आहेत ना, त्यांनी मला लोन दिलाय. लोन फुटस्टॉल टाकायला. पाटील साहब वैसा वैसा आदमी नहीं है. असली कलकत्ता है कलकत्ता. वो भी बिन फटेला. विसरलेच की मी? कालचा गल्ला भरलाच नाही बँकेत. अजून भरला नाही? जा ताबडतोब भर. बँक बंद व्हायला आली. जा लवकर. आणि हो त्या पाटील साहेबांना बधाई दे. ते बँकेचे मॅनेजर झाले माझ्यामुळं. आपलं ते मला लोन दिल्यामुळं. जा लवकर नाही तर क्लार्क होतील. झुमरू गल्ला दे. काय राकेशराव झाला का चहा? आले. चहा चाललाय. घेताय का? हो काय? अहो भाऊजी यांना विचारायचंय तुमचा पेपर झाला का वाचून? पेपर झालाय. पाहिजे का तुम्हाला? काय की आज आमच्या पेपर वाल्यानं दुसरा पेपर टाकल्यामुळे काय विशेष? असं काय विशेष नाही. विशेष नाही कसं? आज बुधवार आहे ना. चावट चावट जाहिराती वाचायच्या असतात यांना. बुधवारी आणि चावट जाहिराती? अहो जयाबाई त्या वर पाहिजेच्या. अहो त्या वर पाहिजेच्या जाहिरातीत कसला आलाय चावटपणा? भाऊजी जाहिरातीत चावटपणा नसेल पण यांच्या बघण्यात असतो ना चावटपणा. 4-4 वेळा पारायण करतात. अहो टेमकी रे तुमचा बंडू किती लहान आहे अजून. मग वर पाहिजेच्या जाहिराती कोणासाठी बघताय? अहो कुणासाठी काय स्वतःसाठीच. काय बहिणी असताना दुसरं लग्न? अहो जयाबाई तुमचा पेपर मी थोड्या वेळानच पाठवीन. का हो? का रे मी सुद्धा आजपासून वधू पाहिजेच्या जाहिराती बघायला सुरुवात करणार आहे. चला हो. चला चला. धन्य बाबा या जोडप्याची. हो ना पाहिजेच्या जाहिरातीला
असेही वाचक असतील असं वाटलं नव्हतं. बघ ना, वधू पाहिजे, वर पाहिजे. आयडिया. काय झालं हो? अगं या जोडप्यानं जाता जाता एक नामी कल्पना नकळत सुचवली मला. आजच अंमलात आणतो. एस जाहिरात द्यायची. क्लासिफाईड. हो, उद्याच्या अंकात यायला पाहिजे. ही काय आई पाहिजे? होय, आई पाहिजे. आर यू शुअर? आर यू सिरियस? 100%. तुमची काय हरकत आहे का? नॉट अट ऑल. हा, मग ठीक. 47 रुपये 85 पैसे. हा. आगाऊ. अगं हा. हे घ्या. काय हो, हा. किती पत्र आली आहेत नाही? हो ना. आपल्या जाहिरातीला एवढा चांगला रिस्पॉन्स मिळेल असं मला वाटलं सुद्धा नव्हतं. हो ना. जाहिरात एका उर्मीत दिली खरी, पण नंतर वाटलं हा माझा आचरटपणा तर नसेल ना. पण नाही, तो आचरटपणा नव्हता, हे या पत्रांनी आणि अर्जानी दाखवून दिलेलं आहे. पण यातनं निवड करणं मात्र कठीण जाणार. पण यातूनच आपल्याला हवी तशी आई मिळणार एवढं मात्र नक्कीच. अरे माझ्या पाडसारो, अरे माझ्या लेकरानो, कुठं हायसा रे तुम्ही? कुठं हायसा? कोण तुम्ही बाई? नर्मदाबाई शिंत्रे. शिंत्रे? ही तुमची जाहिरात आणि हे तुमचं पत्र. हा. अरे बसा ना, बसा ना. आता कुठे बसते रे बाळा? तुम्हाला बघण्याकरता माझा जीव तरफडत होता की रे. हा? ये रे, ए. ये रे माझा गोविंदा, ये रे. ए. ये ग माझी सई, ये ग. तुम्हाला काय ग? हो माझे आई, काय चाललंय काय तुमचं बाई? अरे आईची माया अशीच असती या बरं. तिला आपल्या पिल्ला पलीकडे कशाचं काय वाटत नाही. आता हे तुमचं घर हं? माझ्या जरासुद्धा मनासारखं नाही. करणार काय? पोरांच्या करता खपून घ्यायलाच पाहिजे. ताई हे बघ चाकर बाई, बाई स्ट्रॉंगच कर. असा सुकलाय बघ. आता ह्या वयात रडणं झेपत नाही ग पहिल्यासारखं. पहिल्यासारखं? होय तर हे बघ, माझ्या घरी कोण गेलं हटकून नर्मदाबाईची आठवण यायची. काय? एक माणूस तिरडीची ऑर्डर द्यायला जायचा आणि दुसरा माणूस या नर्मदाबाईला बोलवायला यायचा. लोक म्हणायचे नर्मदाबाई शिवाय अशा कार्याला शोभा नाही. अशी रडायची, अशी रडायची. गेलं ना बाईचे दिवस गेले. हे बघा भाई, तुम्ही आता निघा. कुणाकडे त्याचे काही कार्य निघालं तर मी तुम्हाला नक्की बोलतो. आठवणीनं बोलीव रा. ही तुमची बेडरूम होय? बरी आहे. अहो भारी उकडतंय, जरा फॅन तरी लावा. नाहीतर असं करा, एखादा एसीच बसवून घ्या. हे काय लिपस्टिक लॅक्मेचीच वापरता? इम्पोर्टेड नाही? नाही, पण तुम्ही जरा तुमची अधिक माहिती. मला की नाही पटोला, ऑर्गन्झा, शिफॉन, गार्डन सिल्कच्या साड्या आवडतात. जेवण मात्र चायनीज लागतं. हं, तसं नाही हो, म्हणजे तुम्ही आमची ती जाहिरात नीट वाचलीत ना, तर त्या संदर्भात. पहिली गोष्ट मला आई म्हणायचं नाही. आई म्हंटल की उगीच पोरं असल्यासारखं वाटत. अहो पण पोरं असल्याशिवाय स्त्री आई कशी होणार? तुम्ही कुठे आहात माझी पोरं? तुम्ही कशाला केलात अर्ज? हे बघा, मला नोकरीची काही एक गरज नाहीये. फावला वेळ भरपूर असतो, अगदी कंटाळा येतो. काय करावं ते कळत नाही. तेव्हा म्हंटल आई तर आई, होऊन जाऊया आई. तेव्हा एक सांगा, काय काय करावं लागेल मला? काही नाही. काही नाही? काही नाही म्हणजे आता निघा. आम्हाला आवल्या वेळची आई नकोय. आणि आईने काय काय करावं हे पोरांनाच विचारणारी आई तर मुळीच नको. तेव्हा आता टाळा. आवला वेळ आहे. अगं आता ठेवून देते अर्ज. अहो पण अजूनही अर्जांचा ओघ थांबलेला नाहीये. काय उपयोग आहे? आता यापुढे या अर्जाना कचऱ्याचा डबा दाखव. माझा पुरता अगदी भ्रमनिराश झालेला आहे.
ह्या असल्या जाहिराती देऊन रेडीमेड आई मिळती ना, तर अजून काय हवं होतं. ही जाहिरात तुमचीच ना? मी त्यासाठी आले. या ना, आत या ना. बसा. हा बाई. तुम्हाला बाई पाहिजे की आई? आय एम सॉरी. बसा ना आई. थांबा हा, मी पाणी आणते. तुमचं नाव काय आई? मी विचारलं तुमचं नाव काय आई? नुसतं आई एवढं पुरेसं नाही का? नाही तसं नाही, पण मुलं आधी आईचं नाव विचारून मगच तिच्या पोटी जन्म घेतात करे. नाही, आय एम सॉरी, पण आपली माहिती देण्याची तुमची इच्छा नसेल तर आमचं काहीच म्हणणं नाहीये. पण आम्हाला आई हवी आहे. तर तुम्ही आई म्हणून काय काय करू शकाल? आई मुलांच्यासाठी काय काय करू शकते ते ती मुलं कशी घडतात यावरच ठरतं, नाही का? हो हो. बर, तुम्हाला आमची कितपत माहिती आहे? तुम्ही जाहिरात दिली एवढी. तुम्हाला आई मिळवण्यासाठी मुद्दाम जाहिरात देण्याचा खटाटोप करावासा वाटला. इतकी तुम्हाला तिची गरज भासली. एवढी माहिती मला पुरेशी आहे. अधिक माहितीची आवश्यकता नाही. तुम्हाला आई हवी आहे, मला मुलं हवी, बस. तरी पण ठीक आहे, आपण हा विषय इथंच संपवू. आई मुलाचं नातं विश्वासावर उभं राहतं आणि विश्वासावरच ते टिकतं. विश्वासाचा पाया भक्कम नसेल तर अगदी रक्ताची नाती देखील सडतात, कुसतात. मला पुन्हा तो अनुभव घ्यायचा नाही. थांब आई, आम्ही तुला जाऊ देणार नाही. अशी देवानच धाडलेली आई गमावणं इतके आम्ही करंटे नाही आहोत. आई, आई, नमस्कार करतो. नमस्कार करते आई. मम्मी, डॅडी, ही तुमची आई? होय रे बाळा, मी आमची आई. आणि मी तुझी कोण? आजी. होय ना?